पैशाने पैसा कमवण्याची आधुनिक पद्धत, 60 अगोदर निवृत्ती, विनाश्रम उत्पन्न आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून आज वयाच्या 30तच निवृत्ती घेणे आणि मनासारखे आपले आयुष्य जगणे शक्य आहे. पैशाने पैसा कमवण्याची आधुनिक पद्धत, फॅल्कन मेथड. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. समभाग, स्टॉक किंवा शेअर्स आज वेळेसोबत नवीन पिढी अगोदरपेक्षा आर्थिक अधिक जाणकार आणि साक्षर व समजूतदार होत चालली आहे आणि त्याचसोबत त्यांना एक गोष्ट समजून चुकली आहे की आयुष्यातील उतार वयापर्यंत म्हणजेच म्हातारपणापर्यंत तेवढाच पैशात उत्पन्नात आपण असे सर्वसामान्य जीवन जगणे कठीण होऊन जाईल. 60 अगोदर निवृत्ती, विनाश्रम उत्पन्न आणि आर्थिक स्वातंत्र्य. जीवनभर राबून काबाड कष्ट मेहनत करूनही सर्वसामान्य जीवन जगणे हे जीवन जगण्याची योग्य पद्धत नव्हे. यामुळेच आजच्या पिढीचे लक्ष अर्ली रिटायरमेंट, पॅसिव्ह इन्कम आणि फायनान्शियल फ्रीडम यावर आहे. हेच कारण आहे की आज बरेच जण स्टॉक, शेअर मार्केटमध्ये, भांडवली बाजार इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात उत्सुकता व रुची दाखवत आहेत. एकतर 8,000 पेक्षा जास्तीच्या कंपन्या, त्यावर भांडवली बाजार हे व्हॅल्यू मार्केट म्हणजेच अति चंचल बाजार असल्यामुळे आणि गुंतवणुकीवर परतावा केव्हा व किती मिळेल याची खात्री कोणी देऊ शकत नाही. यामुळे अधिकतर लोकांना जी काळजी सतावते ती अशी की नेमक्याने समभाग, शेअर खरेदी करावेत, केव्हा करावेत, किती परतावा मिळेल. कारण हजारो कंपन्यांमधून दर्जेदार कंपनीचे भाग स्वस्त किमतीमध्ये खरेदी करणे हे गुंतागुंतीच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आव्हानात्मक गोष्ट आहे. यासाठीच लेखक डेव्हिड सॉलयामी त्यांच्या पुस्तकात आपल्याला एक अशी पद्धत शिकवतात. ही पद्धत मूल्य, गुंतवणूक, सामान्य ज्ञान आणि मूलभूत शिस्तीच्या तत्वावर आधारित आहे. याचा एकमेव ध्येय असा आहे की सर्वांनी एक असा पोर्टफोलिओ तयार ज्यामध्ये असे स्टॉक किंवा शेअर्स असतील जे तुम्हाला योग्य परतावा तर देतील, त्यासोबत ते तुमच्या पॅसिव्ह इन्कमचा देखील स्रोत असतील. मित्रांनो, फॅल्कन हे एका पक्ष्याचे नाव आहे. मराठीत आपण त्याला बहिरी ससाना या नावाने ओळखतो. हवेतच शिकार करणे, तीक्ष्ण नजर आणि वेगवान झेप ही या पक्ष्याची वैशिष्ट्ये असतात. जो शिकार करण्यात पटाईत असतो आणि त्या पक्ष्यासारखीच ही पद्धत देखील काम करते. द फॅल्कन मेथड. फॅल्कन पद्धत पुढील तत्वावर आधारित आहे: मूल्य, गुंतवणूक, सामान्य ज्ञान, मूलभूत शिस्त. कारण लेखक डेव्हिड सॉलयामी यांनी आपल्या सुरुवातीच्या जीवनात बरेच आर्थिक हेलकावे बघितल्यानंतर लगेच असे ठरवले की ते ह्या पैशाच्या रॅट रेस ऑफ मनी याच्यातून बाहेर पडतील. यासाठीच त्यांनी कित्येक गुंतवणुकीविषयक पुस्तकं वाचून काढली आणि वयाच्या 24व्या वर्षी आपली पहिली कंपनी स्थापित करून विकूनही टाकली, ज्यामुळे त्यांना बऱ्याचपैकी कंपन्यांविषयी महत्त्वाच्या गोष्टी समजण्यास मदत झाली, माहिती मिळाली. अशी माहिती व गोष्टी ज्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराला कधीच माहीत होत नाहीत. आज वयाच्या 30तच निवृत्ती घेणे हे मनासारखे आपले आयुष्य जगणे शक्य आहे. ह्याच माहिती व गुंतवणुकीच्या ज्ञानामुळे लेखकाला एक उत्तम गुंतवणूकदार बनण्यास मदत मिळाली आणि वयाच्या 33व्या वर्षीच ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले. लेखकासारखेच जर तुम्हालाही अगदी कमी वयात आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल आणि लेखकाची पद्धत वापरून तसेच करू वाटत असेल किंवा शेअर मार्केटमधून दीर्घ काळापर्यंत पॅसिव्ह इन्कम निर्माण करायची इच्छा असेल तर ही पुस्तक तुमच्यासाठीच बनवलेले आहे. पूर्ण पुस्तक सारांश अवश्य वाचा किंवा पुस्तक खरेदी करा आणि ज्ञान मिळवा व आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. द ब्लॅक बॉक्स. जेव्हाही तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवणूक कराल तेव्हा लेखक असे म्हणतात की तुम्हाला त्या कंपनीला एका ब्लॅक बॉक्स सारखे समजण्यास सोपे जाईल. त्या काळ्या डब्यामध्ये 2 प्रकारचे पॉड्स जोडलेले आहेत. त्यामध्ये काही आहेत इनपुट पॉइंट, इनपुट पाईप्स म्हणजे कंपनीचे उत्पन्नाचे स्रोत जेथून कंपनीला पैसा येत असतो. आउटपुट पाईप्स म्हणजे कंपनीचे सर्व प्रकारचे खर्च जेथून पैसा बाहेर जात असतो. जेथून कंपनीला पैसा येत असतो या इनपुट पाईप्समध्ये कंपनीचे सर्व प्रकारचे महसूल, उत्पन्न, पैसा त्यांचे स्रोत जोडलेले असतात, जसे रेव्हेन्यू स्कीम, कर्ज, कंपनीच्या शेअर्सची विक्री इत्यादी. जेथून कंपनीला पैसा येत असतो, जसे की आपले एखादे उत्पादन अथवा सेवा विकून येणारे महसूल, उत्पन्न, पैसा, किंवा बँकेकडून एखादे लोन, कर्ज घेऊन किंवा कंपनीचे शेअर्स, समभाग विक्री करून येणारा महसूल. इथे सामान्य जनता कंपनीचे शेअर्स खरेदी करून कंपनीला पैसा मिळवून देत असते.
कंपनीचे सर्व प्रकारचे खर्च ब्लॅक बॉक्सच्या आउटपुट म्हणजेच बाहेरच्या दिशेने निघणारे पाईप्स जोडणीतून कंपनीचे सर्व प्रकारचे खर्च वाहत असतात, जसे कंपनीला सांभाळण्याचा खर्च, कर्मचारी अधिकारी त्यांचे पगार, उत्पन्नाचा खर्च, मार्केटिंग खर्च इत्यादी। परंतु लेखक आपल्याला इथे एका महत्त्वाच्या आउटपुट पॉईंटवर किंवा पाईपवर लक्ष देण्यास सांगतात आणि तो आहे प्रॉफिट म्हणजेच फायदा, नफा। कारण कंपनीच्या संपूर्ण कार्यप्रणालीला समजल्यावरही तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या नफ्याशीच देणं घेणं असेल। यासाठी तुम्ही ही गोष्ट पुढील 3 फॅक्टर्स 3 तथ्यांद्वारे हे समजू शकता की कसं एक कंपनी त्यांना मिळवणाऱ्या नफ्या फायद्याला वापरत आहे। भागधारकांना लाभांश म्हणजेच पेमेंट टू शेअर होल्डर। कंपनीचा ROI म्हणजेच ROI अर्थात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो किती स्ट्रॉंग मजबूत आहे, ज्याद्वारे तुम्ही हे समजू शकता की तुम्हाला त्या कंपनीमधून प्रत्येक शेअर्सवर किती नफा म्हणजेच ROI अथवा परतावा मिळेल। दुसरा पॉईंट, स्वस्त किमतीचे समभाग खरेदी करणे, शेअर्स बायबॅक्स। शेअर बायबॅक याचा अर्थ असा की कंपनी स्वतःचे समभाग विकत घेऊन जनतेकडे उपलब्ध असलेल्या समभागांना किती प्रमाणात लिमिट मर्यादित करत असते आणि असं केल्याने कंपनीला किती नफा किंवा तोटा होत असतो। कंपनीचा भविष्य निर्वाह निधी हे असे महसूल किंवा उत्पन्न असते जो कंपनी स्वतःच्या भविष्यकालीन खर्चाच्या तरतुदीसाठी भांडवलामध्ये केवळ ठेवत असते। तर फ्युचर कॅपिटल फंड असे सुद्धा याला म्हणतात। दर्जेदार कंपन्यांमध्ये गुंतवणूक। द फॅल्कन पद्धतीमध्ये लेखक असे म्हणतात की तुम्हाला फक्त त्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे ज्या बऱ्याच कालावधीपासून बाजारात स्थापित आहेत आणि त्या कंपन्या त्याच्या क्षेत्रातील पुढारी असायला पाहिजे। तुम्हाला सर्वच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांमधून काही टॉप कंपन्या निवडायच्या आहेत ज्या मागील 20 वर्षापासून सतत हाय ROI म्हणजे चांगला उच्च परतावा देत आहेत। कारण मध्यम कंपन्या तुम्हाला कमी कालावधीमध्ये उच्च परतावा मिळवून देऊ शकतात। परंतु जर का तुम्ही पॅसिव्ह इन्कम निर्माण करू इच्छित असाल तर तुम्हाला दूरदृष्टीने दीर्घ पल्ल्याच्या नियोजनाद्वारे गुंतवणूक करायला पाहिजे जे तुम्हाला सततपणे पॅसिव्ह इन्कम कमावून देऊ शकेल। 20 वर्षाच्या काळात कमीत कमी एक तरी आर्थिक मंदी येतच असते। लेखक असे म्हणतात की कंपनीच्या लांब पल्ल्याच्या इतिहासाची परतावे बघितल्यास आपल्याला एकदम सुस्पष्ट कल्पना येईल, कारण 20 वर्षाच्या काळात कमीत कमी एक तरी आर्थिक मंदी ही येतच असते आणि जर का एखादी कंपनी त्या एका मंदीला सामोरे जाऊन आपल्या परताव्याला वाढवत असेल तर ती कंपनी तुमच्यासाठी पॅसिव्ह इन्कम कमवून देण्याची क्षमता ठेवते। भारतीय बाजारातील पुढारी कंपन्या फॉर एक्झाम्पल आपल्याला असे म्हणता येईल एशियन पेंट्स, टाटा, MRF आणि रिलायन्स। भारतीय शेअर बाजाराच्या हिशोबाचे अशा दमदार कंपन्यांच्या यादीमध्ये एशियन पेंट्स, टाटा, MRF आणि रिलायन्स अशा कंपन्या येऊ शकतील। अर्थातच आपल्याला त्या कंपनीच्या मागील ट्रॅक रेकॉर्ड पडताळून बघणे गरजेचे आहे आणि सहसा अशा कंपन्या मोठ्या असतात ज्याचा गाभा अथवा मूलभूत ढाचा हा मजबूत असतो। तरी नेहमीच कोणती गुंतवणूक करत असताना चांगल्या प्रकारे संशोधन करून विचारपूर्वकच गुंतवणूक करायला पाहिजे। मूल्याचे तत्व। प्रत्येकाची हीच इच्छा असते की त्यांना सर्व गोष्टी ज्या उच्च प्रतीची आहेत त्या कमीत कमी किमतीमध्ये मिळावी, परंतु लोक कंपनीचे शेअर्स किंवा समभाग खरेदी करत असताना मोलभाव करत नाहीत, कारण त्यांना माहीतच नसते की त्या समभागाची शेअरची खरी किंमत नेमकी काय आहे। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले वॉरेन बफेट हे आपल्याला माहिती असेलच। तर स्टॉक स्वस्त किमतीमध्ये खरेदी केल्याने दीर्घावधीमध्ये तुमच्या परताव्याला बूस्टर डोज मिळत असतो, तुमचा परतावा वाढत असतो। परंतु हे माहिती करून घेण्यासाठी की त्या स्टॉकची खरी किंमत काय आहे तुम्हाला कंपनीच्या व्हॅल्युएशनची म्हणजेच मूल्यांकनाची माहिती असणे खूपच आवश्यक आहे। तुम्हाला ती काही इंडिकेटर्सच्या सहाय्याने मिळू शकते। यामध्ये वेगवेगळे इंडिकेटर्स जसे की प्राइस टू अर्निंग रेशो, त्याच्यानंतर प्राइस टू कॅश फ्लो असे वेगवेगळे पॉईंट तुम्ही इथे पाहू शकता। मित्रांनो, पुस्तकामध्ये अजून काही सविस्तर पॉईंट आहेत जे तुम्ही खरोखरच पुस्तक घेऊन वाचू शकता। तर भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।